नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली. चाकण जवळील वाकी येथे वाहतूक पूर्ण ठप्प. चाकण एमआयडीसीकडे जाणारे कामगार अडकून पडले. पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण आंबेठाण रस्त्यावरील आरुवस्ती पाण्याखाली. नैसर्गिक प्रवाह बुजवल्यानं आरुवस्तीच्या 4 इमारतीत शिरलं पाणी. इमारतीत 80 ते 90 नागरिक अडकल्याची माहिती. चाकण शहर तुंबलं. अण्णाभाऊ साठे चौकात पाणीच पाणी. सोसायट्यांमध्येही शिरलं पाणी. चाकण शहरात नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य व्यापाऱ्यांना फटका. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील बोगद्याजवळ दरड कोसळली. दरड हटवण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू. काही गाड्या रद्द झाल्याची माहिती. अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासात 5.13% वाढ. मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे वाढला जलसाठा. वर्धा नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे 4ही पूल पाण्याखाली. कोणीही इंद्रायणी नदीच्या पात्रालगत येऊ नये, नागरिकांना आवाहन. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या मुलाचा जीव गेला. शेतामध्ये काम करायला गेलेला कृष्णा मच्छिंद्र उगले युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हाजीपूर येथील धक्कादायक घटना. बीडमध्ये राम मंदिरातील कथित दान चोरीच्या निषेधार्थ शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. दोषींवर कारवाईची मागणी. कार्यकर्त्यांची भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. भोंदू कॅप्टन कराची ईडी करून तुरुंगातच चौकशी. ईडीचे अधिकारी लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटरसह कारागृहात जबाब लिहून घेणार. चौकशीसाठी न्यायालयाची विशेष परवानगी. परभणी तालुक्यातील पोखर्णी येथील 25 वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.